ग्रीन वाले कधी सांगतो याला. आता आपले जे RCCB आपण लावलेले आहेत, डिजिटल RCCB जे लावलेले आहेत, हे तुम्ही जर बघाल तर R फेजला ग्रीन कलर आहे, Y फेजला पण ग्रीन आहे, पण जर B फेजला बघितलं आपण तर तो ऑरेंज कलर झाला आहे. म्हणजे कुठंतरी सर्किटमध्ये लिकेज व्हायला लागले. म्हणजे जर हा आपला जर लिकेज करंट 0 ते 30% आतमध्ये असेल तर हा ग्रीन कलर आपल्याला शो करत राहतो, आणि 30 ते 50% घरात असेल तर हा आपल्याला ऑरेंज कलर शो करत राहतो, जसं आता B फेज करतोय आपल्याला. तर आणि 50 ते 100 असेल लिकेज करंट, 50 ते 100% आतमध्ये असेल तर तो रेड कलर शो करत राहतो. आता जर आपल्याला ह्या केसमध्ये डिजिटल RCCमुळं फॉल्ट काढणं किती सोपं झाले. जसं आता आपल्याला हा कळतं की हा ऑरेंज कलर शो करायला लागला आहे. आता ह्याच्यामध्ये कुठला तरी एक MCB असेल जो कुठेतरी लिकेज करते, कुठले तरी कशा तरी लाईटमध्ये किंवा कशात तरी करतोय. एक एक MCB जर बंद केला तर आपल्याला कळत राहील. पण आता एक MCB बंद करून पाहू. अरे पहिला MCB बंद केला आणि आपल्याला तो ग्रीन कलर आला आहे. म्हणजे ते सर्किटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपल्याला हे कळलं आहे. ते सर्किट कशाचं आहे पाहू आणि त्यानुसार मग तो प्रॉब्लेम रेक्टिफाय करता येईल. तर अशा टाईपने आपण डिजिटल RCCB लावला आहे. आता जर बघितलं आपण तर इथं पांढरा फ्लॅग आहे, नॉर्मल कंडिशन आहे, फ्लॅग पांढरा आहे. जर आपण जर RCCB कुणी बंद केला असेल तर इथला फ्लॅग सेमच राहतो, व्हाईट फ्लॅगच राहतो. म्हणजे हे कळतं की हे मॅन्युअली बंद केलेला RCCB आहे. आणि जर आपण तो काही फॉल्टमध्ये ट्रिप झाला असेल, जर हा फॉल्टमध्ये पडला तर हा असा इथं ब्ल्यू कलरचा फ्लॅग येतोय. म्हणजे समजून जातो आपण की तो अर्थ लिकेजमुळं, ओव्हरलोड किंवा काहीतरी शॉर्ट सर्किटमुळं हा ट्रिप पडलेला आहे, असं आपल्याला कळून राहतं.